शिवसेनेनंतर आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला सत्ता संघर्ष चांगलाच रंगू लागलाय। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून एकमेकांचे आमदार खासदार अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यावर निवडणूक आयोग असो की विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर आता सुनावणी सुरू आहे। दरम्यान काल निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणी पक्षवाढीसाठी अजित पवारांचं काहीच योगदान नाही असा थेट दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आणि त्याला अजित पवार गटाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं देण्यात आली आहेत। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। शरद पवारने रक्त आटवून घामाचा थेंब थेंब देऊन हा पक्ष वाढवलाय। तुमचं पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहित आहे। अजित पवारांनी कधी पक्षाचं पद उपभोगलंय का? एकदाही ते पक्षाचं कुठलंही पद त्यांनी उपभोगलं नाही। तुमच्यासारख्या व्यक्तीनं अजितदादाच्या योगदानाबद्दल बोलणं म्हणजे आकाशाला लाथा मारण्यासारखं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सत्ता संघर्षावर काल निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली। या सुनावणीत शरद पवार गटानं अजित पवारांबद्दल एक युक्तिवाद केला। शरद पवार हेच राष्ट्रवादीचे आतापर्यंतचे निर्विवाद अध्यक्ष आहेत, त्यामुळे कुणीही यावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही। हा अध्यक्षपदाचा वाद नाही, एका गटाला पक्षावर ताबा हवाय त्यासाठीचा हा कट आहे। अजित पवार यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही। अजित पवारांनी दुसरा गट स्थापन केला तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केलं। अजित पवार यांची निवड कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता करण्यात आली। हाच युक्तिवाद अजित पवार गटाला झोंबलाय। शरद पवारने रक्त आटवून घामाचा थेंब थेंब देऊन हा पक्ष वाढवलाय। 2004 साली रक्त इथून उथंबून वाहत असताना प्रचाराला फिरलेत। मांडीचं हाड मोडलं असताना या पक्षासाठी काम केलंय। त्याला म्हणतात प्राण देणे एकासाठी। अजित पवारांनी कधी पक्षाचं पद उपभोगलंय का? एकदाही ते पक्षाचं कुठलंही पद त्यांनी उपभोगलं नाही। त्यामुळे पक्ष वाढवण्याची शरद पवारांनी एका पोराला मोठं करण्यात जे एका बापाचं योगदान असतं ते योगदान दिलं। अनेक वर्ष तुम्ही दादांना जवळून पाहिलेलं आहे, लहानपणापासून तुम्ही त्यांच्या सोबत राहिलेला। खरंच दादांचं योगदान पक्षवाढीसाठी नाही का हा जितेंद्र आव्हाडांचा आरोप तुम्हाला पटतोय का हे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं। अजितदादा आणि पवार साहेबांना तुम्हाला राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण म्हणून कॅबिनेट मंत्रीपदी काम करण्याची संधी दिली। आता महाविकास आघाडीमध्ये गृहनिर्माण सारखं महत्वाचं पद तुम्हाला दिलं, पण तुम्हाला एवढं सगळं दिलं असताना ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये किती लोक तुमच्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादी सोडून गेले आणि तुमचं पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहित आहे। आणि तुमच्यासारख्या व्यक्तीनं अजितदादाच्या योगदानाबद्दल बोलणं म्हणजे आकाशाला लाथा मारण्यासारखं आहे। अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी तर एक भली मोठी कविताच केली आहे। कवितेतून त्यांनी थेट सुप्रिया सुळेंवरच निशाणा साधलाय। 3 टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न। दादा समोर नाक उचलून धाकुटी विचारे, तू कुठं काय केलंस? चंदनाच्या खोडाला सहाण विचारे, तू कुठं काय केलंस? तो झिजला पण विझला नाही, देहाची कुडीच विचारे, तू कुठं काय केलंस? पाया भरला विटा वासे तोलून धरले, घराचा उमराच विचारे, तू कुठं काय केलंस? नांगर धरला शेती केली, भुईला भीमेचं भान दिलं, मुसक्यांची गाठ विचारे, तू कुठं काय केलंस? घामाला दाम दिला, कष्टाला मान दिला, रक्ताचं पाणीच विचारे, तू कुठं काय केलंस? शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनमानी केल्याचा युक्तिवाद अजित पवार गटानं केला होता। आता शरद पवार गटानं अजित पवारांचा पक्ष विस्तारात हातभारच नसल्याचं म्हणत उत्तर दिलंय। 2 पवारांमधली ही लढाई यापुढे आणखी कुठलं वळण घेणार हेच पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।